चॅम्पियन करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचे आव्हान 4 गडी आणि 6 चेंडू राखून पार करत विक्रमी जेतेपद पटकावत दुबईतील तिरंगा झेंडा फडकवत आसमात आतिषबाजीने उजळून निघाला। भारतीय क्रिकेट खेळाडूंचा सर्वोच्च स्तरातून अभिनंदनाचा आणि गोड कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ज्या मैदानातून क्रिकेटला सुरुवात केली त्या बोरिवलीच्या MHB कॉलनीतील अरुण कुमार वैद्य मैदानात क्रिकेटचा सराव करणाऱ्या क्रिकेट प्रेमींसोबत थेट संवाद साधला आहे। बोरिवली येथील आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी तो पाहूया। काल भारताने दुबईमध्ये ICC चॅम्पियनशिप या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं आणि एक विजेता टीम म्हणून नाव उज्ज्वल केलं। अशा प्रकारची ही भारतीय टीम गौरवास्पद आहेत। अशा प्रकारच्या या भारतीय टीमचे कर्णधार रोहित शर्मा ज्यांनी या क्रिकेट मैदानामध्ये सुरुवात केली, अशा प्रकारचं हे मैदान, या मैदानामध्ये आज आपण आहोत आणि हे बोरिवली येथील MHB कॉलनी येथील अरुण कुमार वैद्य हे मैदान आहेत। या मैदानावरती रोहित शर्मा यांनी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळून आज ते मोठे झालेले आहेत, भारतीय कर्णधार झालेले आहेत। या मैदानामध्ये काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्याकडून काल भारताने जिंकलेली क्रिकेटची सामना याबद्दल जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। काल भारताने विश्वचषक जिंकला, ICC चॅम्पियनशिप जिंकली, त्याबद्दल आपण काय सांगणार? सर्वप्रथम पूर्ण टीमचे मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो मनापासून। आणि मला खूप बरं वाटतं सांगायला की भारताचे दोन्ही ओपनर्स म्हणजे इथलेच आहेत, वुमन्समध्ये पूनम राऊत आणि तुम्हाला तर माहितीच आहे कर्णधार रोहित शर्मा किती फॉर्मला आहे। त्याने ही टुर्नामेंट एकही मॅच न जिंकता हरता ती जिंकलेली आहे आणि त्याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच आहे। त्याबद्दल आम्ही सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो। भारताने दुबईमध्ये तिरंगा झेंडा फडकवला, चांगल्या प्रकारची मॅच जिंकली आहेत, त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? पहिली गोष्ट म्हणजे सर्व खेळाडूंनी फारच उत्तम प्रदर्शन केलं, कोणीच एकत्र खेळले, एकट्या कोणत्या प्लेअरचं श्रेय आहे असं मी नाही म्हणणार। सर्वांनी एकजुटीने खेळले, सगळेजण मनापासून खेळले आणि ते टीमवर्क आपल्याला दिसलं आणि ते टीमवर्क बघून आम्हाला सुद्धा टीव्हीवरती आम्हाला फार आनंद आला आणि शेवटी भारताचा झेंडा फडकवायला आम्ही खूप खुश आहोत। रोहित शर्मा चांगल्या प्रकारचा खेळला, परंतु कोहली मात्र लवकर आऊट झाला। कोहली आऊट झाल्यानंतर थोडीशी धाकधूक वाटली, त्याबद्दल आपण काय सांगणार? कोहली खरं म्हणजे त्याला चेस मास्टर असे म्हणतात आणि ते काही खोटं नाही आहे, तो फारच महत्त्वाचा प्लेअर आहे जेव्हा रन चेस असतं। पण जेव्हा आऊट झाला तेव्हा सर्वांच्याच मनात धाकधूक वाढली। काही अगोदरच शुभमन गिलसुद्धा आऊट झालेला होता आणि रन चेस जरी म्हटलं की छोटा नव्हता, काही समोरची जी टीम आहे ती फारच उत्तम गोलंदाजी होती त्यांच्यामध्ये आणि फारच पेससुद्धा तसं गोलंदाजीच्या बाजूने होता आणि 250सुद्धा हा मोठा टार्गेट होता। त्यामुळे कोहली आऊट झाला, परंतु रोहित शर्मा होते आणि बाकीसुद्धा बॅटिंग फार लांबपर्यंत असल्यामुळे थोडेफार होप्स होते आणि नंतरसुद्धा यांनी कव्हरअप फार सुंदर केलं। तो हम लोग आज 12 साल बाद ICC चैम्पियंस ट्रॉफी जीते हैं और इसी बात पे मेरे को बहुत खुशी है। मेरे को क्या पूरे 130 करोड़ जनता को खुशी है और ये सिर्फ एक प्लेयर का गेम नहीं, पूरे 11 प्लेयर का गेम है और 11 प्लेयर के बाद जो बाहर 5 बैठे उनका भी पूरा गेम है। और हम छोटे बच्चों को ये सीखना चाहिए, रोहित शर्मा की बैटिंग से सिर्फ चौके छक्के से रन नहीं बनते, सिंगल डबल भी रोटेट करना चाहिए। आज आपण 12 वर्षानंतरला इंडियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलोय, त्याबद्दल सर्व भारताचे टीमचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। आणि हा राग जो आहे पूर्ण 12 वर्षापर्यंतचा मनामध्ये होता भारतीय टीममध्ये आणि तो आज दाखवून दिलेला आहे। या भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये पूर्ण भारतीय टीमचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे। तरी सर्व भारतीय टीमचे हार्दिक अभिनंदन। रोहित दादा तर आमच्या स्थानिक MHBच्या ग्राउंडवर लहानपणापासून खेळलेले आहेत आणि आम्ही त्यांना खूप लहान होतो तेव्हापासून मी या ठिकाणी बघत आहोत। इथे बाजूलाच या समोरच्याच बिल्डिंगमध्ये ते खेळून या विकेटवर मोठे झालेले आहेत आणि इथून खेळलेला प्लेअर खूप एवढ्या मोठ्या लेवलवर जाऊन कर्णधार भारताचा बनतो, त्यांचा आम्हाला अभिमान आहे। इंडिया भारत माता की जय, भारत माता की जय, इंडिया इंडिया। भारताने जी मॅच जिंकली ती गौरवास्पद आहे। अशा प्रकारचा झेंडा भारतीय क्रिकेट टीम सोबतच इतर खेळाडू सुद्धा आपला तिरंगा झेंडा नक्कीच आकाशामध्ये फडकवणार
यात शंका नाही. कॅमेरामन सुचेतन फेगळेसह मी राजेंद्र चौधरी, बोरोली, मुंबई. 24 तास भारत 24 तास.